फणसची भाजी अलग अलग प्रकारची करून खाल्ली असेलच, फणस फिका राहतो म्हणून अंदरपर्यंत फ्लेवर येत नाही. म्हणून एक वेळा माझ्या पद्धतीने करून तर बघा, पूर्ण अंदरपर्यंत फ्लेवर येईल आणि फणसची फोड खूप सॉफ्ट राहील. ग्रेव्ही पण अशी बनेल की खाणारे खातच राहील. फणस फिका राहतो म्हणून फणसात काय घालायचं, तो कसा शिजवायचा, ग्रेव्ही कशी करायची. भाजी करण्यासाठी येथे मी 500 ग्रॅम फणस घेऊन स्वच्छ पाण्याने क्लीन करून दुकानातूनच कट करून आणला आहे. आता सगळ्यात अगोदर कुकरमध्ये घालायचे 2 ग्लास पाणी आणि डब्यात घालायचा फणस. या फणसमध्ये पाणी मात्र अजिबात घालायचे नाही. फणस फिका राहतो म्हणून अर्धा चम्मच मीठ घालायचे, अर्धा चम्मच हळद आणि एका मोठ्या कांद्याचे स्लाइस करून घालायचे. कांदा घातल्याने फणसची फोड टवटवीत राहते. आणि अर्धा चम्मच घालायचं तेल. तेल घातल्याने फणसची फोड सॉफ्ट राहते. आता कुकरच्या पाण्यात एक डिश घालून फणसचा डब्बा कुकरमध्ये ठेवायचा आणि झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची बरं का. कुकरची शिट्टी होतपर्यंत मसाला करून घेऊ. 10 ते 12 लसूण पाकळ्या, थोडंसं अद्रक पातळ स्लाइस करून घेतले, 2 टोमॅटो कट करून घेतला, 2 चम्मच सुक्या नारळाचा किस आणि थोडीशी क्लीन करून कोथिंबीर याची छान पेस्ट करून घ्यायची. या वाटणात पण पाणी घालायची अजिबात गरज नाही. एक शिट्टी झाली आहे. कुकरचे झाकण काढून घ्यायचं आहे. आपण सुकी भाजी करणार नाही आहोत, रसरशीत भाजी करणार आहोत. फणसात अजिबात पाणी घालायचं नाही, कारण त्यातलं जे व्हिटॅमिन आहे ते कमी होते. कुकर तुम्ही बघू शकता. फणस बघा किती छान शिजून आलेला आहे. आता भाजी करूया. गॅसवर कढईमध्ये तेल घालून 1 चम्मच जिरं घालून फुलू द्यायचं आहे. मग घालायचा बारीक कापलेला कांदा. कांदा ब्राऊन होतपर्यंत छान परतून घ्यायचा. आता घालायचं मिक्सरला फिरवलेलं वाटण. आता हे कच्चं वाटण असल्यामुळे 2 मिनिट तेल सुटतपर्यंत शिजू द्यायचं. हे बघा तेल सुटतपर्यंत मस्त वाटण आपलं शिजल्या गेलेलं आहे. आता यामध्ये घालायचे काही मसाले. 1 चम्मच सब्जी मसाला, 1 चम्मच दालचिनी पावडर, अर्धा चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर. तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर साधी मिरची पावडर घातली तरी चालेल. थोडेसे मीठ पाहूनच घाला, कारण मीठ फणस शिजवताना घातले होते. मिक्स करून घ्यायचं. आपण मिक्सरला वाटण केलं होतं ते वाटणाचं भांडं धुवून घालायचं, वाया जाऊ द्यायचं नाही. आता घालायचं पाणी. या रशाची उकळी काढून घ्यायची. आता घालायची आहे फणसच्या फोडी आणि 5 मिनिट भाजी शिजू द्यायची आहे. फोडीत मस्त ग्रेव्ही जाते. आता भाजीला मस्त कलर आला, रस्सा पण मस्त झाला, घरभर भाजीचा वास दरवळला. गॅस बंद करून घेऊ. आता भाजी सर्व करूया. आता यामध्ये घालायची आहे कोथिंबीर. हे बघा फणस आपला किती मस्त नरम लच्च झाला आहे.